नमस्कार. हाय हॅलो. मी श्रिया भास्कर आपलं स्वागत करीत आहे. चांदोली अभयारण्यातून प्रकल्पात विस्थापित झालेल्या आज एका गावी भेट दिली. डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनच्या मदतीने आणि कांचनताई परोळेकर यांच्या साथीनं आणि कृष्णराज माळी यांच्या दादांच्या स्वप्नातून सुंदर साकारलेलं वारुळ येथील गोठणे हे गाव. या गावात तुम्हाला हस्तकला बघता येतील, सुग्रास सुंदर गावरान जेवण मिळेल आणि त्याशिवाय आपल्या आजीबाईच्या गोधड्याही बघता येतील. या गावी तुम्हाला नेहमीप्रमाणे झगमगाट नक्कीच नसेल, पण अखंड समाधान आणि शांतता नक्कीच आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ती शांतता अनुभवायला मिळेल. त्यामुळं आता एक काम करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार. माझं नाव कृष्णराव माळी. आपण आता गोठण्यामध्ये उभे आहोत. गोठणे ग्राम पर्यटन. थोडक्यात ताईंचं गोठणे ग्राम पर्यटन. या ठिकाणी 3 वर्षापूर्वी कांचनताई परोळेकर, स्वयंसिद्धाच्या संस्थापिका, यांनी स्वयंरोजगारासाठी एक व्यासपीठ म्हणून ग्रामीण पर्यटनाची सुरुवात या ठिकाणी केली. आणि या गावाची जी रचना आहे ती पर्यटनाला खूपच पोषक असल्यामुळे लोकांना या ठिकाणी आल्यावरती सांस्कृतिक ठेवा, परंपरा आणि इथला निसर्ग आपसूक भावायला लागला. आणि मग हे पर्यटन जसं जसं उलगडायला लागलं तसं इथल्या लोकांच्या हस्तकला, पाककला या सुद्धा समोर यायला लागल्या. आणि मग आज घडीला कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावरती असलेलं गोठणे ग्राम पर्यटन केवळ विरंगुळ्याचंच ठिकाण नसून आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे तो अनुभवण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येत आहेत. पर्यटक येतात तेव्हा त्यांना गाव फेरी केली जाते. एखादी बैलगाडीची बिना बैलांच्या बैलगाडीची रपेट केली जाते. सकाळी या ठिकाणी औक्षण करून स्वागत केल्यावरती घावण चटणीची न्याहारी दिली जाते आणि मग गाव फेरी असते. गाव फेरीमध्ये थोडंसं मनोरंजन, खूप सारी संस्कृती पाहत पाहत लोक दुपारच्या जेवणाला आमच्या या गावातल्या ग्रामभोजाचा आस्वाद घेतात. आता ग्रामभोज आहे काय, तर तांदळाची, नाचणीची भाकरी, पिठलं, उसळ, त्याचबरोबर नाचणीची भजी, नाचणीचा लाडू याचा छानपैकी आस्वाद घेतात आणि मग दुपारी मस्तपैकी सावलीमध्ये आराम गाडी करतात. म्हणजे काय, तर चक्क चाणून देतात. मग त्यानंतर परत गावफेरी सुरू होते. आणि मग याच्यामध्ये गावाचा एक अतिशय अभिनव स्तुत्य उपक्रम म्हणजे येथील देवराई. देवराई निर्माण करण्यासाठी या लोकांनी किर्लोस्कर कंपनीकडून जी त्यांना झाडं देणगी स्वरूपात मिळाली त्याचीच देवराई निर्माण करायचा त्यांनी संकल्प सोडला. आज घडीला या ठिकाणी 300हून अधिक चांगली वाढ झालेली, ज्यांना आता फळधारणा व्हायला लागलेली आहे, अशी झाडं मागच्या 3 वर्षापासून, आपण 3 वर्ष नको 2 वर्ष म्हणूया, आता 3 वर्ष पूर्ण होतील, तिसरा पावसाळा येईल, याच्यात त्यांनी जतन केलेली आहे. वर्षभर ही झाडं सांभाळणं खरंच या दुर्गम भागामध्ये तसं कठीण काम आहे. पण ग्रामस्थांनी ही स्वतःची जबाबदारी, सामुदायिक जबाबदारी समजून येथील झाडांना खूप छान पद्धतीनं वाढवलेला आहे. आणि दिवसेंदिवस हा त्यांचा जो वृक्षारोपणाचा, देवराई निर्माण करण्याचा आलेख आहे हा वाढत जाणार आहे. हा त्यांच्या आजच्या व्यवसायाचा एक आपण सकारात्मक पैलू म्हणूया. परंतु याच्या मागं असलेली त्यांची अडचणीची, कठीणाईची आणि संघर्षाची जी काही कहाणी आहे ती आपण नजरेआड करून चालणार नाही. या ठिकाणी आलेली लोक आहेत कोण, तर हे चांदोली अभयारण्यामधून विस्थापित झालेले नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, खेडूत आहेत. आज यांच्याकडे रोजगाराचा केवळ आणि केवळ मोलमजुरी हा एकमेव पर्याय आहे. येथील तरुणाई जी आहे ती मोलमजुरी या ठिकाणी करते. बरीचशी तरुणाई जी थोडंफार शिक्षण घेतली ती पुण्या मुंबईला चाकरमानी झालेली आहे. यांना स्वतःची शेती अशी नाही. मग गावठाणातच जी काही मोकळी जागा पडीक आहे त्याच्यामध्ये हे वर्षाला हंगामी भाताची शेती, नाचणीची शेती करतात. बारमाही पाण्याची यांच्याकडे कोणतीही सुविधा नसल्या कारणानं त्या मोकळ्या जागेत त्यांना उर्वरित 8 महिने काही करता येत नाही. या ठिकाणी पाण्याचे स्रोत म्हणाल तर
इथील उत्तर बाजूला जो काही डोंगर पसरलेला आहे त्याच्यात पावसाळ्यात मुरणारं जे पाणी आहे तेच पाणी बोरच्या या ठिकाणी उत्तरेकडे जो डोंगर पसरलेला आहे त्याच्यात जे वर्षभर पावसाळ्यामध्ये मुरणारं पाणी आहे त्याच्याच जीवावरती या ठिकाणच्या 4 कूपनलिका चालतात आणि त्या 4 कूपनलिकांवरती 18 उंबऱ्यांचं वर्षभराचं पाण्याचं बजेट चालतं. दिवसाला घरटी 300 ते 400 लिटर पाणी एवढंच वापरलं जातं. अर्थात प्यायचं पाणी तेच, वापरायचं पाणी तेच. अनेक स्तरांवरती संघर्ष करत हे ग्रामस्थ कोणतीही तक्रार त्याचा गाजावाजा न करता आपला ग्राम पर्यटनाचा एक छानसा उद्योग या ठिकाणी निर्माण करत आहे. मला शहरवासियांना एक आवाहन करायचंय, मग ते कोल्हापूरचे असतील, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुण्याचे असतील, यांनी अशा ग्रामांना भेट द्यावी आणि असं ग्राम कसं असतं हे पाहण्यासाठी गोठण्यात यावं. साधी राहणी, सारवलेली अंगणं, सारवलेल्या जमिनी, परसबागा याच्यातच यांची गुरं, कोंबड्या, बकऱ्या, चारा, धारा याच्या भोवती गुंफलेली जीवनशैली पाहायला शहरवासियांनी या ठिकाणी यावं. या लोकांना पर्यटनाच्या या व्यासपीठावरती प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून यांना रोजगारासाठी शहराकडे यावं लागणार नाही, शहराचं उपरं व्हावं लागणार नाही. या ठिकाणी सन्मानानं त्यांची हस्तकला असू देत, पाककला असू देत, पर्यटन असू देत, यांचं शाळेचं जे सही पोषण देश रोशन अभियान आहे ते जर शहरवासियांनी सकारात्मकतेनं प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भेटी दिल्या, या ठिकाणी पर्यटनासाठी ते आले, अर्थात सांस्कृतिक पर्यटन, कोणत्याही सवंग पर्यटनाला या ठिकाणी मज्जाव आहे. आमची संस्कृती परंपरा समजून घ्यायला, या गावामध्ये रमायला जर शहरवासी पर्यटनाला यायला इच्छुक असतील तर त्यांचं खुल्या दिलानं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद. सांगा नाव सांगा. नाव सांगा तुम्ही. माझं नाव सांग. हो. बाई साधू बाय तुमचं सांगा. बाधित गणपत पवार. सुलाबाई राजाराम पवार. हा. आम्ही गोठण्यात होतो तेव्हा आम्ही गोदड्या आमच्या घरी शिवत होतो. आता या इकरीला जात आहेत. मग त्यांनीच आम्हाला बोललो काय आम्हाला इकरीला गोदड्या शिवा. मग आम्ही त्यांचंच कपडे तेच आम्हाला कपडे देतात. मग तेच कपडे शिवून आम्हाला धागा पण त्यांनी दिलाय, आम्हाला सुया पण त्यांनी दिलाय. मग आम्ही शिवून तेवढ्या देतोय. मग आम्हाला 8 दिवस लागतात, 15 दिवस लागतात. मोठी असली तर 15 दिवस लागतात, बारकी असली तर 8 दिवस लागतात. मग आमचं काम टाकून आम्ही गोदडीवर एक दिवस घालतो, तरी पण होत नाही शिवून. मग तुम्ही पर्यटनवाले आल्यापासून आम्हाला बरं वाटायला लागलं. आणि तुम्ही येत जावा.
आहे.